गृहनिर्माण विभागावर आणि त्यांच्या कारभारावर विरोधकांनी गंभीर आरोप केलेत। सरकारने चड्डा नावाच्या एका खासगी विकासकाला 400 कोटी रुपयांची खैरात केल्याचा आरोप करण्यात आलाय। पाहूयात नक्की हा विषय काय आहे हे सांगणारा एक स्पेशल रिपोर्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीच्या बिल्डरवर सरकारी मेहरबानी केल्याचा आरोप होतोय। गृहप्रकल्प न राबवलेल्या चड्डा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी 400 कोटी रुपये मंजूर केलेत। याबाबत काँग्रेसने आता कागदपत्र सादर करत हल्लाबोल चढवलाय। 400 कोटी रुपयाची खिरापत वाटली जाते हे अत्यंत अश्लाघ्य, अत्यंत गंभीर आहे आणि एकंदरच या चड्डाला भारतीय जनता पक्षाशी त्याचा दिल्लीचा संबंध आहे, तो नगरसेवक होता, याची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे आणि तरी देखील अशा पद्धतीची खिरापत दिली जाते। हीच खिरापत ते सगळ्यांना वाटणार आहेत का केवळ याच मित्रासाठी अशा पद्धतीची भूमिका घेणार आहेत? हे आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आणि जनतेचा पैसा लुटवण्यासाठी हे चाललेलं आहे का ह्याचा या प्रकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि या प्रकारची चौकशी झाली पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की कोणत्या अधिकारामध्ये तुम्ही अशा पद्धतीने पैसे वाटत होतात। चड्डा डेव्हलपर्स आणि प्रमोटर या दिल्लीतील कंपनीला सरकारने ही रक्कम मंजूर केली आहे। 2021 मध्ये या विकासकाशी म्हाडाने करार केला, मात्र आतापर्यंत एकाही घराचा ताबा लाभार्थींना दिलेला नाहीये। असं असतानाही या कंपनीला 400 कोटींची खिरापत का दिली जातेय असा सवाल विरोधी पक्षाने केलाय। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी या आरोपांचं मात्र खंडन केलंय। आम्ही अशी कुठलीही फाईल मंजूर केलेली नाही, कुठल्याही बिल्डरला 400 कोटी रुपये मंजूर केलेले नाही। माझ्या मते त्यांनी आधी पूर्ण त्याचा अभ्यास करायला पाहिजे। अशा प्रकारची कुठलीही फाईल विभागाच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली नाही किंवा मी कुठलीही मंजूर केलेली नाही। त्याच्यामुळे विभागाच्या बद्दल अशी मंजूर झालेली फाईल त्यांनी दाखवावी, आम्ही जे म्हणतो अर्जाने द्याल। देशभरात एकही गृहप्रकल्प नावावर नसलेल्या या कंपनीला जुक्त माप दिलं गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी या मुद्द्यावरून विरोधकांच्या हाती मात्र आयतं कोलीत सापडलंय। अजय मानेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।